हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनाला दुपारी 4:30 वाजता सुरुवात होणार। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली, पोटदुखीचा त्रास सुरू। आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, आंदोलकांकडून जरांगेंना पाणी पिण्याची विनंती। मराठ्यांना वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल यासाठी काम सुरू, जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय, श्रेय घेण्यासाठी उपोषण, छगन भुजबळांचा आरोप। 20 तारखेला अधिवेशन, मनामध्ये आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारकडून जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचा क्रूर पाप, विनायक राऊतांची टीका। सरकारनं ओबीसींमधून मराठा आरक्षण दिलं किंवा सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, तर शिवसेनेतून मिलिंद देवरांचा अर्ज दाखल। प्रफुल्ल पटेल अपात्र ठरतील म्हणून त्यांनी अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला, संजय राऊतांची टीका। काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या, अर्ज का भरला लवकरच कळेल, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, कर्णधार रोहित शर्माची शतकी खेळी, तर रवींद्र जडेजाची नाबाद अर्धी शतकी खेळी, भारताची धावसंख्या 200 पार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।